नमस्कार मित्रांनो, आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या केळीच्या बागेतनं। साधारणतः 3 दिवसापूर्वी मी केळीची रील टाकली, त्यानंतर माझ्या फोनवरती खूप साऱ्या फोन कॉलचा वर्षाव झाला। त्यातले बरेचसे मी अटेंड केले, पण काही अनफॉर्च्युनेटली मी अटेंड करू शकलो नाही। तर त्या सगळ्या फोन कॉल्स मधनं खूप सारे एक फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स होते। त्या फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनचा एक शॉर्ट व्हर्जन मी तुमच्या समोर घेऊन येत आहे। तर मित्रांनो, हे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन केळीच्या बागे संदर्भातले असे होते की तुमच्या बागेत स्पेसिंग काय? तर माझ्या बागेचं स्पेसिंग आहे 8.5 बाय 5। ही गाव मी पिंपळगाव बसवंत रानमाळा तालुका निफाड डिस्ट्रिक्ट नाशिक या ठिकाणी मी केलेली आहे। आणि ह्या बागेचं स्पेसिंग 8.5 बाय 5 इतकं आहे। ह्या बागेचं जो ड्रिपर डिस्चार्ज आहे, हा ड्रिपर डिस्चार्ज 8 लिटरचे 3 ड्रिपर आहे। माझ्या सॉईलचं रिटेन्शन म्हणजेच तिचं जो हेवीनेस आहे, हे रिटेन्शन 180 mm हेवी सॉईल जनरली कन्सिडर केलं जाते। त्यानंतर या बागेला आपण स्प्रेस काय काय घेतले तर साधारणतः 15 फेब्रुवारी पासून तर 10 डिसेंबर पर्यंत, आजच्या तारखेपर्यंत आपण या बागेला 15 स्प्रे घेतलेले। 15 स्प्रेस मध्ये आपण त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड्स होते, त्याच्यामध्ये काही फंजिसाइड्स होते। या स्प्रे आपण केलेले त्याच्यासाठी डासांसाठी आणि थ्रिप्ससाठी जनरली आपल्याला केळीमध्ये स्प्रेस घ्यायला लागतात, अळीसाठी घ्यावे लागतात। त्यानंतर फंगिसाइड्स मध्ये कार्पासाठी आपल्याला स्प्रे घ्यावे लागतात। आणि मी काही सीविडचे पण स्प्रे घेतलेले, इक्लोनिया मॅक्सिमा वगैरे असे सीविडचे। त्यानंतर त्यासोबतच ह्या बागेमध्ये जे खत व्यवस्थापन आहे आपण त्याच्या पेटीवर रिपोर्टच्या आधारे केलेलं आहे। साधारणतः शेंड्याच्या बाजूनी जे मॅच्युअर्ड पान असतं त्यातलं अशी एक स्ट्रीप काढावी लागते। तुम्हाला आपण जनरली बागेमध्ये कसं करतो आपल्याला माहिती आहे, पण अशी एक स्ट्रीप काढून आणि अशी स्ट्रिप्स आपल्याला त्याची पानदेट परीक्षणासाठी द्यावी लागते। त्यानंतर जे खत व्यवस्थापन आहे आपण त्याच्या रिपोर्टच्या आधारे केलेले। त्यानंतर या बागेसाठी आलेला, आता ही 2.5 एकरची बाग आहे। साधारणतः 2,500 झाडं आपण याच्यामध्ये लावलेले। 2,500 झाडांपैकी आपल्याला 200 गॅप्स गेलेले होते आपले जेव्हा आपण प्लांटेशन केलं तेव्हा। 200 गॅप्समध्ये साधारणतः 2300 झाडांमध्ये आपण 1600 झाडांचं हार्वेस्टिंग हे 4 फेब्रुवारी ह्या तारखेला केलेले, 4 डिसेंबर ह्या तारखेला केले। साधारणतः 10 महिन्यामध्ये आपण त्याची हार्वेस्टिंगला आली। प्रति झाड हे 22 किलो माझ्या कॅल्क्युलेशन्सने आलेले आणि साधारणतः 1600 झाडांची आपण हार्वेस्टिंग केली। प्रति झाड 22 किलो इतके ॲव्हरेज आलेले आणि त्यानुसार साधारणतः 31 टन हे माझं हार्वेस्टिंग या ठिकाणी झालेलं आहे। याचा दर होता 18 रुपये प्रति किलो। आणि याच्यामध्ये जे रिजेक्शन्स असतं, काही जे बंचेस अँगलला लागलेले होते किंवा त्यांना इंजुरीज होते, असं रिजेक्शन पण ह्या क्रिसेटा या कंपनीने माझं हार्वेस्टिंगच्या दरम्यान ते सुद्धा त्या वेटमध्ये धरलं। त्यानंतर अजून काही फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स होते, तुम्हाला खर्च किती आला? तर साधारणतः 20 रुपयाला मला प्लांट पोस्ट झालेलं होतं। इथून जैन इरिगेशनची G9 ही व्हरायटी आहे। या व्हरायटीचं प्लांट मला जळगाववरनं घरी पोस्ट झालं 20 रुपयामध्ये प्रति झाड। आणि त्यासोबतच जो इतर खर्च आहे म्हणजे यासाठी लागलेली निंदणीची मजुरी असेल, त्यानंतर हे जे वॉटर शूट्स निघतात खालून, हे शूट्स काढायची जी मजुरी असेल, त्यासोबत थिनिंगची जी मजुरी असेल, बागेमध्ये आपल्याला थिनिंग करावं लागते। आपण 8 फाने या बागेमध्ये ठेवलेल्या होत्या प्रति झाड। एक त्याला घोडा म्हणतात, जो बंच ऑफ त्या केळींचा असतो त्याला घोडा म्हणतात। आणि साधारणतः आपण 8 फाने या बागेमध्ये ठेवलेल्या होत्या प्रति झाड। आणि त्यानुसार हे जे क्रॉप आहे याच्यामधनं आपल्याला 10 महिन्यामध्ये साधारणतः 5,40,000 रुपये इतका आपल्याला याच्यामधनं प्रॉफिट झालेला आहे। आणि जो खर्च आहे आपला 2.5 एकरासाठी, तो 2.5 एकराचा खर्च आहे 1,25,000 रुपये। ज्याच्यामध्ये प्लांटची कॉस्ट इन्क्लूड होते, ज्याच्यामध्ये फंजिसाइडची कॉस्ट इन्क्लूड होते, ज्याच्यामध्ये खतांची कॉस्ट इन्क्लूड होते, लेबरची कॉस्ट इन्क्लूड होते, ट्रॅक्टरची डिझेलची पण कॉस्ट इन्क्लूड होते। या व्यतिरिक्त जर काही तुमचे प्रश्न असतील माझ्यासाठी तर तुम्ही मला फील फ्री टू आस्क। मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आनंद असेल मला। यानंतर अजून एक पॉईंट मी खूप महत्त्वाचं विसरलो होतो की याची लागवड कधी केली पाहिजे। मित्रांनो, आपल्या इथे जे टेम्परेचर जे ड्रॉप होतं ना, तर ते साधारणतः कधी कधी आपल्याकडे ते 7, 8, 6 वरती पण जातं कधी कधी। तर याच्यामध्ये चिलिंग तुमच्या केळीला येऊ शकतो। चिलिंग म्हणजे काय असतं मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो। इथं हार्वेस्टिंग झालेली आहे, पण चिलिंग इफेक्ट जो जनरली असतो, या चिलिंग इफेक्टमध्ये लो टेम्परेचर गेलं की तुमच्या बागेमध्ये चिलिंग येऊ शकते। त्याची चिलिंग पण कशी असते मी ते तुम्हाला दाखवतो। आता ही जी केळी आहे, ही केळी तुम्ही जर सेंटरने जर तोडली आणि हिची जर तुम्ही स्किन पील केली तर तुम्ही बघू शकता इथं जे रेड करप्यासारखे जे डॉट्स आहे, हे सगळे डॉट्स म्हणजे याला चिलिंग म्हणतात। जनरली हे चिलिंग लो टेम्परेचर गेल्यामुळे येते
आणि जेव्हा टेम्परेचर लो जातं आणि चिलिंग येते तेव्हा तुमच्या केळीचा जो दर आहे हा खाली जात असतो. तर मित्रांनो, याचं प्लांटेशन कधी केलं पाहिजे तर साधारणतः ऑक्टोबरच्या एंडिंगला ही केळीची बाग हार्वेस्ट झाली पाहिजे. त्या हिशोबाने तुम्हाला साधारणतः 15 डिसेंबर ते 15 जानेवारी ह्या तारखेमध्ये तुम्हाला याचं प्लांटेशन केलं पाहिजे. प्लांटेशन करताना तुम्ही स्पेसिंग प्रॉपर करा, सॉइल अनालिसिस करून घ्या. सॉइल अनालिसिस झाल्यानंतर त्याचं इन्फिल्ट्रेशन रेट सॉइलचं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ते इन्फिल्ट्रेशन रेटनुसार तुम्हाला जमिनीमध्ये डिस्चार्ज तुम्ही सेट केलं पाहिजे. असं नेसेसरी नाही आहे की तुमच्या बागेला तुम्ही डबलच इनलाईन टाकली पाहिजे. तुमच्या सॉइलचं रिटेन्शन किती आहे त्याच्यावरती आणि इन्फिल्ट्रेशन रेट किती आहे त्याच्यावरती डिसाईड होऊ शकतं. जर तुमची सॉइल हेवी असेल तर एक सिंगल लॅटरलमध्ये आणि 8 लिटरच्या 2 ड्रिपरमध्ये पण तुमचं काम होऊ शकतं. आणि जर लाईट सॉइल असेल तर त्या केसमध्ये तुम्ही डबल इनलाईन टाकली पाहिजे. जनरली लाईट सॉइल असेल तर डबल इनलाईन टाकली पाहिजे, कारण की जर एका बाजूनेच जर तुमची नळी असेल आणि एका बाजूनेच जर रूट एरिया जर सपोज तिथं तयार झाला आणि दुसऱ्या बाजूला नळी नसेल, तिथं पाणी पोहोचत नाही, तिथं रूट्सच नाही, तर वारा वावदानाच्या वेळेस तुमच्या बागेमध्ये बाग कोलमडण्याची पण शक्यता असते. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सिडरेशन मध्ये ठेवून तुम्ही लावली पाहिजे. लागवड निफाड आणि नाशिक एरियामध्ये जर करणार असाल तर 100% लागवड ही तुमची 15 डिसेंबर टू 15 जानेवारी या तारखेमध्ये झाली पाहिजे. फार झालं तर जानेवारी एंडिंगला, म्हणजे तुमची बाग थंडी यायच्या आत हार्वेस्ट होऊन जाईल आणि त्याच्यावरती तुम्हाला चिलिंगचा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला कमी बघायला भेटेल. मित्रांनो, जनरली आपण आता मी स्वतः एक ग्रेप फार्मर आहे, द्राक्षामध्ये मी ॲग्रोनॉमीचं पण काम करतो. पण साधारणतः 10 महिन्यामध्ये ह्या बागेला स्ट्रक्चरची गरज नाही, काही नाही. याच्यामध्ये आपण ही बाग आपण फुलवलेली आहे. आणि द्राक्ष बागेमध्ये आपण जेवढं काम करतो ह्या सगळ्या गोष्टी मी इतके ओपनली का सांगतोय, कारण की जे मार्जिनल फार्मर्स आहे जे द्राक्ष बागेचा खर्च करू शकते नाही, पण त्यांना एक क्रॉप आता आपण बघतो जे क्रॉपिंग पॅटर्न आहे त्याच्यामध्ये बऱ्याचदा भाव भेटतो नाही भेटतो. ते केळीचं जे उत्पादन आहे ना मित्रांनो, द्राक्षापेक्षा खूप जास्त पटीने एक्सपोर्ट होणारं प्रोडक्ट आहे केळी आहे. तर त्याच्यामुळं याच्यामध्ये शॉर्टेज तुम्हाला ऑलरेडी अशा काही स्पेसिफिक कंट्रीज आहे का त्यांचीच आपण गरज भागू शकत नाही. त्याच्यामुळे डिमांड याला आहे, पण त्याच्यामध्ये आपण जर प्रॉपर स्पेसिंग ठेवलं आणि जर सगळ्या गोष्टींचं नियोजन जर प्रॉपर केलं तर आपल्याला इथून चांगलं प्रोड्यूस घेता येऊ शकतं. आपण द्राक्ष बाग जे करतो त्याच्या फक्त 10% कामामध्ये आपल्याला प्रोड्यूस भेटू शकतं. हे मार्जिनल फार्मरसाठी होतं, इतकं ओपनली सांगायचं, कारण की ज्या फार्मर्सला प्रश्न पडलेला असतो जनरली की कोणती शेती केली पाहिजे, क्रॉप कोणतं चूज केलं पाहिजे, ते ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो डिमांडवरती पण असतात. केळीची डिमांड ही कमी नाही. चांगल्या केळीची, चांगल्या दर्जाच्या केळीची डिमांड ही नक्कीच आहे. ती कुठले चांगलं फ्रूट असेल तर त्याची डिमांड नेहमी असते. तर जनरली हे 7x4, आता मी जिकडे केळीची बाग बघायला गेलो तिकडे 7x4 इतक्या अंतरावरती होती, खूप डेन्सली पॉप्युलेटेड होती. त्याच्यामध्ये इतकं क्लोज स्पेसिंग असल्यामुळे तिथं बंचमध्ये व्हेरिएशन होतं. त्यानंतर त्याच्या जमिनीचा जो रास होणार आहे मित्रांनो तर तो वेगळाच आहे. परत तुम्ही इतकं डेन्सली पॉप्युलेटेड करून तिथं तुम्हाला इतकं क्राऊडी असल्यामुळे तिथे तुम्हाला व्हेंटिलेशन भेटत नाही, तिथं करपा यायचे चान्सेस वाढतात, फ्रूट क्वालिटीचे तिथं इश्यूज वाढतात. फ्रूटमध्ये केळी टू केळी व्हेरिएशनचे तुम्हाला हे वाढतात. पण आपण इथं 8.5x5 अंतरावरती लागवड केल्यामुळे प्रत्येक झाडाच्या रूट एरियाला भरपूर जागा होती आणि जास्त रूट एरिया, जास्त मातीच्या एरियामधनं त्याला न्यूट्रिएंट्स कलेक्ट करायची इथं त्याला संधी होते. जिथं आपण क्लोज स्पेसिंग करतो तिथं आपण ते झाड कुंडीमध्ये लावलंय असा त्याचा अर्थ होऊन जातो. तर अशा बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो. तर याच्या व्यतिरिक्तही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते विचारू शकता. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.